माती ज्ञानाची अमृत झरे, पण जी वाचती पुस्तके त्यानाच ज्ञान अमृत मिळे खरे, पण जी वाचती पुस्तके त्यानाच ज्ञान अमृत मिळे खरे। प्रत्येक पुस्तकात असतो साठवलेल्या ज्ञानाचा ठेवा, प्रत्येक पुस्तकात असतो साठवलेल्या ज्ञानाचा ठेवा, प्रत्येक पुस्तक पेरतो विचार नवा नवा। नमस्कार, माझे नाव मनवा प्रसाद साळगावकर, इयत्ता 5वी। सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि माझे मित्रमैत्रिणी यांना विनम्र अभिवादन करून व मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। माझ्या भाषणाचा विषय आहे पुस्तक माझा खरा मित्र। प्रत्येकाला मित्र हा असतो जो आपल्याशी बोलतो, आपल्यासोबत खेळतो, भांडतो, पण असेही मित्र असतात जे आपल्यासोबत न बोलता आपल्याशी संवाद साधतात व आपल्या मनातील गोष्ट पारखून देतात, ती म्हणजे पुस्तके। जेव्हा जगात कोरोनासारखा महाभयानक विषाणू आला आणि सगळीकडे टाळेबंदी झाली, मला घरात बसून खूप कंटाळा यायचा। तेव्हा माझ्या आई बाबाने मला घरात असलेली जुनी पुस्तके काढून दिली, जसे की विज्ञानाची, गोष्टीची, गाण्याची इत्यादी, आणि माझ्यामध्ये वाचण्याची इच्छा निर्माण झाली। लोक राहण्यासाठी घर बांधतात, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी राजगृह बंगला बांधला। एवढं पुस्तक प्रेम करणारे दुसरे कोणी असूच शकत नाही। वाचाल तर वाचाल, शिकाल तरच टिकाल। यासाठी उत्तम व दर्जेदार पुस्तक ह्यांना आपले मित्र बनवणे आवश्यक आहे, नाहीतर सामाजिक व परिवर्तन चळवळीमधील वक्ते नेहमी म्हणतात, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट, ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट, ते घर एक दिवस होणार सपाट। पुस्तकामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, नवनवीन विषयांची माहिती आणि आपला इतिहास आपणास समजतो। पुस्तक केवळ ज्ञानच देते, तर कंटाळा आला तर एखाद्या प्रिय मित्राप्रमाणे आपली साथ देते। एखाद्या जागेचे तर अशा प्रकारे वर्णन करतात की आपणास वाटते आपण खरोखरच तिथे गेले आहोत। ज्याप्रमाणे आपला मित्र प्रत्येक गोष्टीत आपली साथ देतो, त्याचप्रमाणे पुस्तके त्यामधील माहिती आपणास समजण्यास मदत करतात, आपले ज्ञान वाढवतात, आपल्या शब्दकोशात भर पडते। समोर टीव्ही हातात फोन, का लागेना मग माझे मन, समोर टीव्ही हातात फोन, का लागेना मग माझे मन, आवड लागली वाचण्याची, ओढ मला माझ्या प्रिय पुस्तकाची। धन्यवाद।